तर बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर शहराला आता पुराचा वेढा पडतोय। पंचगंगा नदीची पातळी 47 फूट 5 इंच इथपर्यंत पोहोचली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर आहे, तरी देखील अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं बघायला मिळत आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत आहे। भूषण, सध्याची काय परिस्थिती आहे कोल्हापुरात? नक्कीच सकाळपासून पावसानं उघडीप दिलेली आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील संत गतीनं वाढ आहे ती होते। काही वेळासाठी पाणी पातळी स्थिर होती, त्यानंतर 2 इंचांना हे पाणी आहे ते वाढलेलं आहे। त्यामुळे पाऊस कमी असला तरी पाणी पातळी हळूहळू वाढत आहे आणि त्यामुळे पुराचा धोका अजूनही कमी झालेला नाही असं म्हणावं लागेल। आपण बघू शकतो कशा पद्धतीची परिस्थिती आता कोल्हापूर शहरामध्ये आपल्याला बघायला मिळते। मी आता आहे दसरा चौक परिसरामध्ये कसबा बावडा रोडवर, आणि हा रोड आता पूर्ण वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। खरं तर हा एक पुणे बेंगलोर महामार्गाकडे जाणारा हा एक प्रमुख मार्ग आहे, मात्र हा रोडच आता बंद झालेला आहे। जवळपास 7 ते 8 फूट पाणी या सगळ्या रस्त्यांवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। तर दुसरीकडे राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग अजून देखील सुरू आहे आणि त्यामुळे पाऊस थांबला असला तरी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमधील वाढ आहे ती हळूहळू पुढे सरकताना पाहायला मिळते। जर पाऊस असा थांबला तर मात्र मोठा दिलासा कोल्हापूरकरांना मिळणार आहे। काही वेळ ही सगळी पाणी पातळी स्थिर राहणार आहे, पण राधानगरी धरण क्षेत्र असेल किंवा कोल्हापूर शहर परिसर असेल, यामध्ये पावसाचा जोर जर पुन्हा वाढला तर मात्र यापेक्षा देखील बिकट परिस्थिती आहे ती येऊ शकते। आणि आपण बघतोय आत्ताच कशा पद्धतीची अवस्था झालेली आहे। 2019 आणि 2021 नंतर पुन्हा एकदा 2024ला कोल्हापूर महापुराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असं आपल्याला म्हणता येईल या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर। कारण सखल भागामध्ये पूर्णतः पाणी शिरलेलं आहे। आता मुख्य चौकांपर्यंत हे सगळं पाणी कोल्हापूर शहरामध्ये यायला सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे शिरोळमधील कुरुंदवाड असेल, आकिवाट असेल, ही गावं देखील आता प्रभावित होताना दिसतात। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे कोल्हापूरमधली परिस्थिती आता भीषण होत चालली आहे।